नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये मी आप्पा हातनोरे सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। आता नुकताच झालेला 14 जून 2026 रोजी कंबाईन गट ब चा पेपर झालेला आहे। तो पेपर बऱ्यापैकी कठीण होता आणि कठीण असताना देखील या पेपरमध्ये मॅक्सिमम प्रश्न जी काय आपल्या संदर्भामधून आलेली आहे ती म्हणजे तुम्हाला आली, संदर्भात तुमच्या आली, काही जणांना नाही आली प्रश्नांची उत्तर, तर ती लगेच हे करायला लागतात। पण मित्रांनो, तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ नये की भविष्यामध्ये आपण जे काय वाचतो त्याला न्याय देता यावा, काय बघा, तुम्हाला पूर्वीपासून सांगितलंय कंबाईन नोट्स आणि 21R यांचं कॉम्बिनेशन ठेवा आणि त्याच्याशिवाय मार्क येत नाहीत। आणि खरंच सांगतोय की जर आपण कितीही सोर्सेस बदलले तरी मार्क वाढणार नाहीत। आता बघितलं असेल किती काय काय तुम्हाला शिकवणारे असतील किंवा काय वाचणारे असतील किंवा काय तुम्हाला काय काय सांगणारे असतील ते कुठे गेली ती बघा। ओके, मग या सोर्स जर तुम्ही ठेवलात तर त्याचा फायदा निश्चित होतो। म्हणून मी पुन्हा सांगतो की याच कंबाईन असेल किंवा नोट्स असतील, 21R असेल, मग या दोन सोर्स तुम्हाला कंटेंटसाठी आणि मॅक्सिमम क्वेश्चन सोडण्यासाठी प्रॅक्टिस जर ठेवलात त्याचा फायदा होतो, ते आपण या ठिकाणी बघूया। चला तर बघा, भूगोल याच्यामध्ये 10 प्रश्न येतात, एकूण 10 पैकी एक्झॅक्ट 8 आहेत। एक क्वेश्चन तुम्हाला एलिमिनेट करता येतो। आता जशाच तसे प्रश्न यायला जशाच तसे यायला म्हणजे ही काय नीटची परीक्षा नाही आणि ते काय त्या मग त्या मोठेगावकर सारखं काम त्या मोठेगावकरनं केलं ना नीटच्या पेपरमध्ये सगळा कार्यक्रम, खरं का? जशाच तसं ही MPSC आहे पोरो, सगळ्यात पारदर्शक कार्यक्रम आहे। ओके, आणि इथं असल्या गोष्टी काय त्या नीट सारखे कार्यक्रम होणार भविष्यात नाही, मरून गेल तरी होणार नाही, अशी ही आपली MPSC आहे। आणि MPSC म्हणल्यानंतर ते दर्जा असणारच आहे। ओके, मग ते बघूया। आणि MPSCची तयारी करताय तुम्ही काय ते लहान लेकराचं नाही। म्हणून MPSC म्हणजे तुम्ही कशाचे आहात, तुम्ही ग्रॅज्युएट आहात आणि त्यानंतर तुम्ही ही तयारी करताय, म्हणजे तुम्ही थोडंफार तुमचं लॉजिक लावता आलं पाहिजे। तर ॲज इट इज जशाच तसं वाक्य पाहिजे तसं होणार नाही, पण तुमचं उत्तर 100% निघेल याची मी शाश्वत देतो। बघू, चला पहिला प्रश्न बघा, सियाचीन लडाख मधील कोणती, आता लडाख म्हणलंय सरळ लडाख मधील कोणती हिम नदी शोक नदीमध्ये वाहते? आपला काय बाकी काय, शोक कुठं आहे रे शोक नदी? काराकोरम रांगेमध्ये। काराकोरम, आता हिस्पार तर सगळ्यात मोठी हिम नदी आहे, सगळ्यात मोठी, तिसऱ्या क्रमांकाची आहे। ही जनरली येणार नाही, जरी ही काराकोरम लडाख मध्ये असली तरी ही सगळ्यात मोठी आहे। मग झेमू ही कुठं सिक्कीम मधली नदी आहे, ही येणार नाही। मग सिक्कीम मध्ये मला कसं माहित सर, हे कसं तुम्हाला कळालं? आता तुम्ही कुठेतरी माहिती काढून आणलात, मी नाही। बघा इथं बघ, कुठं आहे रे, बघ इथं बघ, PYQ आहे 2021 चा प्रश्न आहे, राज्यसेवा पूर्व। काय झेमू काय म्हणते? सिक्कीम म्हणते, बघ ना 4 नंबर उत्तर। ओके, झेमू काय सांगते? सिक्कीम सांगते। आणि रिमो तेच तिथं वेगळं नाव दिलंय, काराकोरम। आता आपला माहिती आहे कुठं आहे ती? लडाख मधल्या काराकोरम या ठिकाणी आहे। म्हणजे काय उत्तर यायला पाहिजे आपलं? बघा इथं बघ ना, हे शोक इथं आहे, म्हणजे काराकोरम मध्ये आहे। मग काराकोरम म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे रे? आपलं उत्तर काय यायला पाहिजे? इथं रिमो यायला पाहिजे, बाकी डोकं लावायचे नाही। हे काय गरज काय इथं बघत बसायची? रिमो येईल। कुठं? सियाचीन मधील लडाख मधील कोणती हिम नदी? शोक। तिला मला वाटते मृत्यूची नदी असं काहीतरी म्हणतात, सगळ्यात टोकाला आहे एकदम। ओके, तर शोक नदी रिमो येईल, रिमो लक्षात ठेवा। आणि का तर PYQ पण आहे बघा, सगळ्यात मोठी सर्वात लांब हिमालयन नदी आहे हिस्पर। ओके, आणि बघा इथं आहे शोक, हे पण तुम्हाला आकृतीच्या द्वारे दाखवलेलं आहे। ओके, आणि हे आपल्या सगळ्या नोट्स मध्ये आहे, भारताच्या नोट्स मध्ये दिलेलं आहे। इव्हन आता हे 21R प्रश्नसंचामध्ये आहे, 21R, आणि 21R सोडवावंच लागतं रे, पर्याय नाही त्याला। मग हे करू का सर? अरे करावंच लागतं, तुला एवढी मोठी पोस्ट पाहिजे असेल तर ते काम करावंच लागतं, त्याला पर्याय नाही। आणि हे कोणताही संदर्भ वाचला तरी आयोगाचे प्रश्न करावेच लागतात। ओके, बघा 21R बुक पेज नंबर 979 वर आहे। ओके, तुम्हाला पेज नंबर सहित सगळं मी दिलेलं आहे बघा। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा, 12 नंबरचा प्रश्न, 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 आहे। आता हे BPL झालं वाक्य हे। ओके, हे कोणालाही माहित असतं इझिली। मग आता आपला काय विचारलंय, विधानं कोणती बरोबर आहे ते विचारलंय, बरोबर। आता अ बरोबर आहे म्हटल्यानंतर हे येणार नाही, तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने गेलं पाहिजे रे। आता अ बरोबर आहे म्हणजे हा तर येणार नाही। मग 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील हे काय म्हणते रे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 बाबा, म्हणजे याचा अर्थ काय? 12 कोटीच्या वर सांगते, खरे का? 11 ला आपली लोकसंख्या किती होती? 11 कोटी 11.24, म्हणजे हे तर 100% चुकीचं आहे। आता जर ब कन्फर्म चुकीचं आहे, हे तर माहित नसेल तरी चालतंय की रे, हे तुम्हाला माहित आहे ना। ओके, म्हणजे ब चुकीचं आहे तर हे येणार नाही।
ब चुकीचं आहे तर हे येणार नाही. ओके, आता ब चुकीचं आहे म्हणजे इथं तर हे गेलंच की, इथं पण बघा ब गेलं, मग उरलं काय, उत्तर हे आलं. तुम्हाला क आणि ड माहित नसेल तरी उत्तर आलंय की नाही रे. अ आणि क तुमचं कन्फर्म उत्तर आहे, अ आणि क. आता क तुम्हाला माहित आहे का, मला माहिती आहे, माहित नाही तुम्हाला, बरोबर, तरी पण काय उत्तर आलं का नाही. मग हे इलिमिनेशन टेक्निक झाली, हे माहित असेल तर. तरी पण बघा 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 गटातील बाल गुणोत्तरामध्ये अव्वल कोण आहे रे, अरुणाचल प्रदेश आहे. इथं काय दिले, सिक्कीम दिले. सगळ्यात कमी मध्ये तिसरा का चौथा जम्मू काश्मीर आहे. ते कशाला आणून ठेवायचं पहिल्या 10 मध्ये, बरोबर ना. जम्मू काश्मीर येणार का नाही, मग हे चुकीचं आहे, बरोबर. ड चुकीचं आहे, मग अरे अ आणि क एक्झॅक्ट बरोबर आहे. अ आणि अ तर कन्फर्म माहिती आहे, पण का रे ब चुकीचं असल्यामुळे आपण इझिली पर्याय एलिमिनेट केले. आता बघूया आपण, का रे 15.99 आहे का बघायचं. 2001 ते 2011 15.99 कुठं आहे, महाराष्ट्र जॉग्राफी नोट्स पेज नंबर 106 वर पण आहे. आणि तुम्ही जर का रे नोट्स मध्येच आहे म्हणून म्हणत नाही मी, तुम्ही काय लोकसंख्या महाराष्ट्राच्या जॉग्राफीमध्ये लोकसंख्या एक टॉपिक आहे आणि त्यामध्ये जाऊन बघा जॉग्राफी तुम्हाला कंबाईन बुक मध्ये तिथं पण आहे. त्यामुळे काय तिथं लोड नाही. एकूण लोकसंख्या महाराष्ट्राची किती आहे, 11,74,74,333 आहे. तिथं किती दिले, काही पण दिले तिथं, बरोबर. मग काय त्याच्यानंतर बघा, करे सर्वात जास्त बाल गुणोत्तर कुणाचा, अरुणाचल प्रदेश आहे, मेघालय आहे, मिझोराम करे छत्तीसगड आहे. मग तिथं काय, इथं काय सुरुवात केली बघा, इथं सुरुवात सिक्कीमनं केलंय. सिक्कीम अरुणाचल प्रदेश येईल का, मग नाही. आणि इथं जम्मू काश्मीर दिलंय. म्हणजे करे वयोगटातील काय म्हणलंय, ही अव्वल 10 राज्य आहेत. अव्वल 10 मध्ये काय रे तिसरा क्रमांक कोणाला दिलाय, जम्मू काश्मीर. बघा सगळ्यात कमी मध्ये काय रे जम्मू काश्मीर आहे सर्वात कमी मध्ये. मग येईल का ते, नाही. म्हणजे ड चुकीचं आहे का, हो. तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी करून घेतो, लक्षात घ्या. आता हा तुम्हाला सांगितलंय का रे, हा तंतोतंत जुळत नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला 8 पैकी 9 पण उत्तर येतं. ओके, उत्तर येतं आपल्यामध्ये आहे ते. ओके, तर तंतोतंत म्हणजे 10 पैकी तुम्ही 8 कन्फर्म आहेत, पण का रे एक तंतोतंत म्हणजे तंतोमध्ये जुळत नाही. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघा, छत्रपती विभाग दिलाय आणि काय रे जिल्हा दिला, धाराशिव तावरजा हे जी काय ते लातूर मध्ये आहे. आता हा खरं तर लातूर करे धाराशिव म्हणू शकता तुम्ही, पण लातूर द्यायला पाहिजे. तावरजा बघा रे, काय रे तावरजा कुठं आहे, एकच मिनिट बघा रे पूर्व, हे आपल्या कुठं आहे नोट्स मध्ये कंबाईन बुक मध्ये 925 पेज नंबरवर आहे. हे लातूर दिसतंय सर, लातूर कुठं आहे, तावरजा दिसतंय का रे, लातूर मध्ये तावरजा, लातूर तावरजा आहे. आणि भंडाऱ्यामध्ये बांदलकसा आहे, नवेगाव आहे आणि चोरकमारा आहे, बरोबर. तो काय दिलेला नाही इथं, बघू आपण चला. मग काय रे नागपूर भंडारा उमरझरी आपला आता हे कन्फर्म माहित आहे आपला इथं, म्हणून तंतोतंत म्हणतो हे जुळतंय. म्हणजे काय अयोग्य आहे हे कन्फर्म माहिती आहे आपला, काय अयोग्य आहे. आता इथं पण आहे, इथं पण आहे. ओके, या 2 ठिकाणी नाही ना रे, आपण 50% पर्यंत पोहोचलो का नाही रे, बरोबर ना. आता उमरझरी जे आहे माहित आहे का नाही मला माहिती नाही, बरोबर. बघा आता काय विचारलंय, अयोग्य. आता वाशिम मध्ये काय चिखली आहे का नाही माहित नाही, सिंधुदुर्ग शिवडगाव, पण या दोन्हीपैकी 50% पर्यंत आपण उत्तर पोहोचलो. बघा तर काय रे भंडाऱ्यामध्ये कोणकोणते आहे ते दिलंय, त्याच्यामध्ये उमरझरी आहे का नाही. मग तुमचं उत्तर काय पाहिजे, अ आणि ब अयोग्य समजावे. ओके, चला. मग इथं दिलंय, सगळे दिलेत मी जनरली, त्याच्यामध्ये भंडाऱ्यामध्ये दिलेलं नाही तसं काही. ओके, हा बघा आता इथं काय रे नदी आणि उपनद्या याच्यावर प्रश्न येतच असं मी काय रे आपल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं. नदी आणि उपनदी काय रे कन्फर्म आयोगाचा हा काय रे आवडता प्रश्न असतो, नदी आणि उपनदीवर. तुम्ही कुठलेही प्रश्न काय जास्त जास्त काढून बघा, हा पण प्रश्न काय रे ऍज इट इज आहे. बघा तापी तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम पण सांगितला होता, कसं गोआई पांजबोगी, गोआई पांजबोगी, गोआई पांजबोगी. बो म्हणजे काय रे बोरी, गी म्हणजे गिरणा. तापीच्या काय रे उत्तरेकडून दक्षिणेकडे नदी आहेत, गोमती, बुराई, काय रे पांजरा, बोगी आणि गिरणा. मग बोरी कुणाची आहे, तापीची आहे, सॉरी तापीची नदी आहे बोरी उपनदी. आणि पूर्णा म्हणजे उत्तर पूर्णा, बरं का, इथं उत्तर पूर्णा कन्सिडर करा. उत्तर पूर्णाची कोण नळगंगा आहे. या दोन्हीवरून आपलं इझिली उत्तर येतं. बघा अचं काय पाहिजे रे, 2 पाहिजे. अचं 2 कुठं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, ठीक आहे. बघा त्यानंतर काय रे पूर्णाचं काय, नळगंगा हे काय कुठं आहे, बुलढाण्यामध्ये वगैरे माहिती आहे, कारण ते उत्तर पूर्णाच असणार आहे, दक्षिण पूर्ण असणार नाही. मग काय बचं काय पाहिजे, 3 पाहिजे. तुमचं उत्तर आहे. बघा इथं आहे का नाही, तापी नदीची उपनदी कोणती आहे बघा, कुठं कंबाईन बुक पेज नंबर 855. बघा बोरी आहे की नाही इथं, बोरी. आणि उत्तर पूर्णा या नदीची काय नळगंगा इथं आहे की नाही, बघ नळगंगा. ओके, म्हणजे याचा अर्थ तापीची बोरी आहे आणि उत्तर पूर्णा नदीच्या म्हणजे त्या तापीची उपनदी आहे ही, तिची उपनदी बघा नळगंगा. ओके, मग तसं तुम्ही नोट्स मध्ये म्हणला तर तिथं असणारच आहे दोन्ही ठिकाणी, इथं बोरी आहे. ओके, लक्षात घ्या.
मुख्य उपनदी नळगंगा वगैरे उपनद्या कारण नोट्समध्ये दिलेलं आहे दोन्ही ठिकाणी जवळपास करे नोट्स दोन्ही ठिकाणी सगळ्या सोर्सेस आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन्ही पण दिलेले नाहीत करे पण एक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात खाली विधानाचा करे जिल्हा ओळखा म्हणजे याच्या वर्णावरून जिल्हा ओळखायचा आहे कोणतं तरी एक वर्णन माहित पाहिजे. तलावांचं शहर तुम्हाला अनेक ठिकाणी मी दिलेलं आहे बघा कंबाईनच्या पुस्तकात. तलावांचं शहर कोणतं आहे? तलावांचा जिल्हा भंडारा. तलावांचं राज्य आंध्र प्रदेश. करे दरवाजांचं शहर छत्रपती संभाजीनगर बरोबर ना. सिटी ऑफ लेक्स उदयपूर. मग आता आपला काय रे देशामध्ये तलावांचं शहर म्हणून कोणतं रे? ठाणे पाहिजे. काय ठाणे दिलंय की नाही बघतो दाखवून तुला बाबा. हे बघ काय पाहिजे भंडाराला तलावाचा जिल्हा म्हणतात इथं काय पाहिजे तलावांचं शहर कोणतं आहे? ठाणे. दिले की नाही बघ कुठं आहे? कंबाईन बुक पेज नंबर 930 वर जाय दिसतंय की नाही बघ 930 वर. ओके काय ठाणे तलावांचा शहर आहे. इथं काय पाहिजे एक माहित असलं तरी उत्तर निघतं बाकी बघत बसायची गरज नाही ना रे उगाच वाचत बसायची का तुम्हाला या एक सगळे वैशिष्ट्य ठाण्याचे आहेत बाकी काही देण्याकडे नाही. चला महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये ईशान्य भाग म्हणजे कोणतं? हे बघा हे आग्नेय आहे हे नैऋत्य आहे हे वायव्य आहे आणि हे ईशान्य आहे. ईशान्य म्हणजे कोणतं आलं रे बाबा? इथं गोंदिया वगैरे गोंदिया भंडारा मधलं कोण आहे मग? अक्राणी टेकड्या नंदुरबारकडे आहेत. गाळणा धुळ्यामध्ये आहेत. सातमाळा वर काय रे? सातमाळामध्ये असा पूर्ण सातमाळा काय उत्तरेला सगळा आला म्हणजे अमरावती वगैरे सगळा भाग आला. मग काय येईल? हे तीन तर येणारच नाहीत. मग काय दरकेस आहे का रे? इकडे दरकेस आहे गोंदियामध्ये येणार आहे. धर गोविंद्याचे केसन ओढ म्हणलं मी तुम्हाला ट्रिक पण सांगितले होते. धर केसन ओढायचे गोविंद्याचे दरकेसा लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं होतं बरोबर. मग काय दरकेसा फक्त ड येईल. मग काय दिलंय की नाही बघा इथं करे याच्यावर दिले बघा कुठं महाराष्ट्र जॉग्राफी नोट्स 15 मध्ये सरळ सरळ बघा करे ईशान्येस दरकेसा डोंगर एवढंच दिले गोंदिया अजून विशेष म्हणजे. ओके दक्षिणेस कोणत्या आहेत उत्तरेस कोणत्या आहेत? महाराष्ट्राला नैसर्गिक सीमा मी जे दिल्यात त्यामध्ये ईशान्येस दरकेसा डोंगर दिले सरळ सरळ बघा हेच विचारलं ईशान्येस कोणता आहे? आलं का लक्षात? बघा मी तुम्हाला जे सांगतोय सोर्स पुरव हेच ठेवा मॅक्सिमम रिव्हिजन करा कारण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामधला प्रत्येक क्लासवाला असेल कुणी असेल ते माझे स्पर्धक आहेत. खरे का सर? ते कशाला सांगतील आपले किंवा एखादा लागलेला कॅन्डिडेट असेल ती इमानदार असेल तर सांगेल ते खरे. तो जर एखाद्या क्लासवाल्याकडे गेला असेल तर सांगणारच नाही आपलं नाव. खरंय का? आता प्रत्येक जण काय करतोय त्याच्या नोट्स किंवा काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रात नोट्सची संस्कृती पहिल्यांदा काय विद्यार्थ्यांना सगळ्यात सोपा करून द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात सोपं आणि मॅक्सिमम करे कंटेंट जो आहे अगदी करे व्यवस्थित अनेक ठिकाणचं काय केलेलं आहे की सोर्सेस तुम्हाला इझिली अनेक 100 पुस्तकं वाचायची गरज पडू नये कमीत कमी कशा करे तुम्हाला उपलब्ध व्हावं याचा विचार करून हे दिलेलं आहे मी उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण कोणतं येणार रे? ठाणे नाशिक सातारा सांगली काय येईल? मुंबई नवी मुंबई माहिती आहे मुंबई करे हे पण आहे मुंबई महानगर प्रदेश याच्यामध्ये करे यांचा संपूर्ण क्षेत्र कुणा समावेश होतो? मुंबई शहर उपनगर. मग याच्यावरून बी उत्तर येतं. मग रायगड ठाणे पालघर तुम्हाला आहे काय मुंबई शहर उपनगर सोबत ठाणे रायगड पालघर जोडलेलं आहे का? नाही. मग त्याच्यावरून तुमचं उत्तर येतं मुंबई शहर आणि उपनगर. काय पाहिजे? मुंबई शहर आणि नवी मुंबई म्हणजेच तेच. ओके काय येईल? शहरी एकत्रीकरण तेच आहे की रे? काय मुंबई काय सॉरी महानगर प्रदेशात. ओके चला उत्तर महाराष्ट्रात 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात? म्हणजे याचा अर्थ सगळ्यात मोठं उत्तर महाराष्ट्रातलं कोणतं आहे? उत्तर महाराष्ट्रात कोण येतं? धुळे नंदुरबार वगैरे बरोबर ना. मग काय नंदुरबार धुळ्यामध्ये असणारं किंवा नाशिक जळगावमध्ये असणारं कोणतं आहे? बघा इथं सरळ सरळ दिले बघा कारण सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प साक्री धुळे या ठिकाणी आहे. मग कितीचा आहे काय करायचं आहे का? उत्तर निघालं संपलं. ओके एक्झॅक्ट सगळं राहायला काय रे तो काय ते मग ते काय त्या नीटचा पेपर आहे का सर? तू काय आपण काय मोठे गाव करेत का फोडाला पेपर? खरे गाव ठीक आहे. आयोग आपलं कोणतं आहे रे? कोणता आहे? लक्षात ठेवा एमपीएससी आहे आणि एमपीएससीचा पेपर हा का रे जिंदगीत कधीच का रे कोणी मायकलाल का रे फोडण्याचं हिंमत तर नाही का रे. आयोग हा कसा आहे रे कुठला आहे? विश्वसनीय बॉडी आहे आणि आयोगाच्या पारदर्शकतेबद्दल तुम्हाला खरंच सांगतोय पोरो तुम्ही कोणाला जरी विचारलात आज 10-10 वर्ष पोरग उगं करत नाही का तर तेवढी त्याच्यावर विश्वास आहे आयोगावर आणि आयोगावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगतोय पोरो की तुम्ही बिंदास्त डोळे झाकून TCS-IBS कडून आयोगाकडे का गेले मग पेपर करे सगळे परीक्षा कारण आयोग तेवढं पारदर्शक आहे. मागच्या 15 वर्षात मी बघतोय की आयोगाकडून करे 0.1% पण मला चूक दाखवा रे या बाबतीत विश्वसनीयते बाबतीत नाही.
हा, ते पेपर समजा पुढे ढकलणं असेल किंवा एखादा पेपरचा रिझल्ट लवकर न लागणं असेल, त्याचे अनेक कारणं असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण काय विद्यार्थी काही कोर्टात जातात किंवा काय कारणं होतात, लक्षात ठेवा. पण आयोग हे आयोग आहे. काही सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठं, साक्री धुळे या ठिकाणी आहे. कोकण किनारपट्टी जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सकल सपाट भूरचनेचा आहे, त्या डॅडॅस नावाने ओळखलं जातं. कोणतं? खलाटी. कोणता आहे? खलाटी हा भाग आहे. खलाटी. ओके, खलाटी. भाबर म्हणजे काय रे, दगड गोटे वाळू वगैरे ते. ओके, वलाटी. खलाटी बघा, खलाटी. पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सकल भागाला काय म्हणतात? खलाटी. याच्यावरच प्रश्न विचारलाय. सकल भागाला, सकल भागाला काय म्हणतात? काय म्हणतात? खलाटी. ओके. आणि शेवटचा 20वा नंबरचा प्रश्न मात्र नाही आपल्या इथे, बरोबर ना? 20वा नंबरचा प्रश्न जो विचारलाय तो टफ आलाय. ओके, तो मला येतो का? येत नाही मला, पण मी तुम्हाला खरंच सांगतोय. उगाच का रे चॅट जीपीटी किंवा उत्तर काढून आता आयोगाची की आली म्हणून सांगतोय असं नाही. हे येतच नाही, मला पण येत नाही. ओके, कारण आपल्या याच्यामध्ये सोर्समध्ये पण नाही हा. आणि असा प्रश्न आला तर का रे, हा स्पर्धेतला प्रश्न असतो, त्यामुळे बिंदास सोडून टाकायचा, काय याच्यावर डोकं लावायचं नाही. मग काय याचं उत्तर? 4 नंबर आहे. ओके, 4 नंबर उत्तर आहे. पण असा कार्य प्रश्न आपल्या कार्य याच्याचा कार्य तुमच्या स्पर्धेतला प्रश्न असतो मित्रांनो. लक्षात ठेवा, कार्य 10 पैकी कार्य जर कार्य 9 प्रश्न जर येत असतील तर सोर्स काय, आणि अशा कठीण पेपरमध्ये, कशा पेपरमध्ये? या कठीण पेपरमध्ये जर एवढे येत असतील तर काय, याचा अर्थ बघा कार्य किती सुंदर हे कार्य कलेक्शन मी केलं असेल, हे तुम्ही कार्य कल्पना करू शकता यावरून. ओके, म्हणून पुन्हा सांगतो पोरो, तुम्हाला कार्य हेच जर सोर्स ठेवलात आणि याच्यावर जास्तीत जास्त रिव्हिजन केलात, याचा फायदा नक्की तुम्हाला होतो. लक्षात. तर धन्यवाद मित्रांनो.